महत्त्वाची गोष्ट अशी की काँग्रेस मुक्त भारत म्हणून आमच्या विरोधात एवढं मोठं रान उभं केलं. आज नगरचा उल्लेख घेऊया आपण. आजच लिस्ट आली आहे म्हणून तो उल्लेख गेलो. नगर जिल्ह्यामध्ये माननीय राम शिंदे सोडून सगळं नेतृत्व भारतीय जनता पक्षातले ते 99% म्हणजे एक राम शिंदेजी सोडून सगळे काँग्रेसवालेच आहेत. बारका कोण आहे? आत्ता जेव्हा फोन येतात गप्पा मारतात ते फक्त आधी पंजावर निवडून येते, आता कमळावर निवडून येतात. तेच साखर कारखाने, तीच सूतगिरणी, तीच बँक, तेच कुटुंब. बदला क्या? एवढी मोठी सत्ता आणि एवढा मोठा बदल असताना बदल काय झाला? तीच 100 फॅमिलीज आहेत ना. मग कधी कमळावर लढतात, कधी पंजावर लढतात. बदलला काय महाराष्ट्र? आणि मला असं वाटतं की माझी अपेक्षा होती की काँग्रेस मुक्त जेव्हा करतील तेव्हा भारतीय जनता पक्ष 101 नवीन लीडरशिप तयार करतील 10-12 वर्षात, की त्यांना 12 वर्षातूनही परत जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याच विचाराचे लोक दमदाटी करून ईडी CBI, माझा तर सगळ्यात फेवरेट शब्द आहे आईस. आईस म्हणजे बर्फ नाही. आईस इज ICE, इन्कम टॅक्स, CBI आणि ईडी. आईस करूनच जर लोक 12 वर्षांनी पण घ्यायचं लागत असेल तर मला चिंता वाटते की मग त्यांच्याकडे टॅलेंटच नव्हतं का? का ते सिंगल विंडोज होतं सगळं की आम्हाला विरोध करायचा. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार. घरी जाऊन विचारा कोणीतरी सगळ्यांनीच की महागाईची काय परिस्थिती आहे, भ्रष्टाचाराची काय परिस्थिती आहे आणि बेरोजगारीची काय परिस्थिती आहे. प्रश्न काय मोठे बदलले?